गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। चला 6वा अध्याय श्लोक क्रमांक 21। सुखमात्यन्तिकं यत्त बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् व्यक्ति यत्र न चैवायम् स्थितश्चलति तत्त्वतः सुखमात्यन्तिकं यत्त बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् व्यक्ति यत्र न चैवायम् स्थितश्चलति तत्त्वतः सुखम आत्यंतिकम यत् तत् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम व्यक्ति यत्र न च एव अयम स्थितः चलति तत्त्वतः। हा काय आहे? पदच्छेद. बघा आता की वरच्या श्लोकामध्ये निरूपण केलं की त्या सिद्धयोगी पुरुषाचं त्याचं चित्त कसं असतं तर आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यानं चित्त स्थिर केलेलं असतं. निवात स्थानी असलेला दिवा जसा थोडाही विचलित होत नाही तसं स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं चित्त त्याचं थोडंसुद्धा काय होत नाही? विचलित होत नाही. आलं लक्षामध्ये? आणि मग त्या योगाचा अभ्यास करून ज्यानं आपलं नियमित केलेलं चित्त जेव्हा त्याचं काय होतं उपरतीला प्राप्त होतं, विषयापासून निवृत्त होतं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन त्या आत्मस्वरूपाला पाहणारा त्या आत्म्यामध्येच काय होत असतो? संतुष्ट होत. कल्याण कुठं तुझं काय चालू आहे असा तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करून आत्म्यामध्येच काय होतं? संतुष्ट होतो. आत्म्याचा आनंद त्याला प्राप्त होतो. आत्माचा आनंद रूप आहे ना, विचारसागरात पाहिलं का नाही आपण? आत्मा आनंद रूप आहे आणि आत्म्याच्याच आनंदाने तो काय होतो? संतुष्ट अशा प्रकारचा होतो. बलपलावा गेला तो त्या स्थितीमध्ये त्याला जे सुख प्राप्त होतं ते सुख कसं असतं? आत्म्यामध्ये तो संतुष्ट होतो म्हणून सांगितलं का नाही? मग आत्म्यामध्ये संतुष्ट होतो तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला जे सुख प्राप्त होतं ते सुख कसं असतं? तर यात जे सुख कसं आहे? बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. इकडून अतींद्रियपासून सुरुवात करा. अतींद्रियम ते इंद्रियाचा विषय नाही. ते सुख इंद्रियाने भोगता येत नाही. ती अतींद्रिय आहे, इंद्रियातीत आहे. आणि बुद्धिग्राह्यम केवळ बुद्धीनं ग्रहण करता येतं. आणि तेही बुद्धी कशी? सुसंस्कृत बुद्धी, अतिशय सूक्ष्म असलेली बुद्धी. शास्त्रचिंतन करून ज्या बुद्धीमध्ये सूक्ष्मता आलेली आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या अशा बुद्धीचा जे काय आहे विषय आहे बुद्धिग्राह्यम. आणि आत्यंतिकम आणि जे सुख कसं आहे? आत्यंतिक म्हणजे जन्म आणि नाशानं रहित असलेलं, आदी अंतानं रहित असलेलं सुख. म्हणजे त्या सुखाला अंत नाही असं सुख, त्याला आत्यंतिकम म्हणायचं. असं यत सुखम असं जे सुख आहे तत् व्यक्ती. मग ते सुख जेव्हा तो काय करतो? व्यक्ती म्हणजे जाणतो म्हणजे अनुभवतो. त्या सुखाला तो अनुभवतो म्हणजे उपभोगतो. लक्षात आलं का?
तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते सुख जे ते उपभोगतो ते कसं असतं, ते अतींद्रिय केवळ बुद्धीनं ग्रहण होणारं आणि आत्यंतिकम सुखम, जे आत्यंतिक सुख आहे. आत्यंतिक म्हणजे अंतरहित असलेलं जे सुख आहे, अशा त्या सुखाला व्यक्ती तो काय करतो, उपभोगतो म्हणजे अनुभवतो. च आणि अयम स्थितः, आणि हा योगी त्या त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेला असताना तत्वतः न चलती, त्या तत्वापासून, परमात्म तत्वापासून, आत्मतत्वापासून तो न चलती म्हणजे तो विचलित होत नाही. कळलं का? श्लोक कळला का? अजून एकदा सांगायचा का? बघा, तर यत्र म्हणजे जेव्हा त्याला ते सुख प्राप्त होतं, ते सुख उपभोगतो. कोणतं? तर यत अतींद्रियम बुद्धिग्राह्यम आत्यंतिकम सुखम तत् व्यक्ती. अलग लक्षामध्ये असा घ्यायचा अन्वय. तर जे सुख अतींद्रिय आहे, केवळ बुद्धीनं ग्रहण होणारं आहे, आणि आत्यंतिकम सुखम, आणि जे कसं आहे आत्यंतिक सुख आहे, हे सगळे सुखाचे विशेष नाहीत. बघा, मुख्य मुद्दा काय घ्यायचा इकडं बघा. तर जेव्हा तो ते सुख उपभोगतो किंवा अनुभवतो, यत्र म्हणजे जेव्हा तत्सुखम व्यक्ती, जेव्हा तो ते सुख व्यक्ती म्हणजे जाणतो, अनुभवतो. आता ते म्हणजे कोणतं? यत जे सुख कसं आहे, अतींद्रियम बुद्धिग्राह्यम आत्यंतिकम सुखम तत् व्यक्ती. लक्षामध्ये ते सुख तो काय करतो, अनुभवतो. लक्षामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या वेळेला त्याची वृत्ती जाते, तिथं स्थिर होते, आत्म्याला पाहतो आणि त्या आत्म्यामध्ये संतुष्ट होतो. मग आत्म्यामध्ये संतुष्ट व्हायला लागला आनंदाने, मग तो आनंद कसा आहे, ते सुख कसं आहे, त्या सुखाचं वर्णन आहे. लक्षामध्ये यत अतींद्रियम बुद्धिग्राह्यम आत्यंतिकम सुखम तत् व्यक्ती. आलं? जे अतींद्रिय आहे, बुद्धिग्राह्य आहे आणि नाशरहित आहे, अशा त्या सुखाला तो काय करतो, अनुभवतो. च आणि अयम स्थितः एव, आणि तो योगी पुरुष, अयम म्हणजे तो योगी पुरुष, स्थितः एव म्हणजे त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेला असतो, आणि तत्वतः न चलती, आणि त्या तत्वापासून, आत्मतत्वापासून, परमात्म्यापासून तो काय होत नाही, विचलित होत नाही. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. बघा, यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकं ततः यस्मिन् स्थितः न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. बघा आता, तर यम लब्ध्वा, दिसलं का, ज्या सुखाला प्राप्त करून, त्यानं सुख प्राप्त केलं का नाही, वरच्या श्लोकात सुखाचं वर्णन केलं त्या, मग ज्या सुखाला प्राप्त करून मग तो ततः अपरम अधिकम लाभम न मन्यते असा घ्यायचा अन्वय. मग त्याच्याहून दुसरा अधिक म्हणजे मोठा लाभ तो मानतच नाही. अरे ज्याला आत्मलाभ झाला, आत्मसुख ज्याला प्राप्त झालं, मग त्या सुखापेक्षा जगात कोणतं सुख मोठं आहे का? आहे का? नाही. म्हणून तो योगी पुरुष
त्याच्यापेक्षा दुसरा कोणता मोठा लाभ आहे, अधिक लाभ आहे असं तू मानितच नाही. समजलं का? तो दुसऱ्या लाभाला लाभच मानत नाही. यम लब्ध्वा, जो लाभ प्राप्त करून, ततः त्याच्याहून, अपरम दुसरा, अधिकम लाभम न मन्यते, दुसऱ्या लाभाला तो अधिक लाभ मानत नाही. आणि यस्मिन स्थितः, आणि ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित होऊन, गुरुणा अपि दुःखेन न विचारले ते, गुरुणा म्हणजे मोठ्या दुःखाने सुद्धा तू विचलित होत नाही. मोठी मोठी दुःख येऊन जरी त्याच्या अंगावर येऊन आदळली तरीसुद्धा तो काय होत नाही, त्या दुःखाने विचलित होत नाही. कळलं? बघा सांगू अजून एकदा. यम लब्ध्वा, ज्या लाभाला प्राप्त करून, च घ्या अगोदर, च म्हणजे आणि, सुरुवातीला घ्यायचं च म्हणजे आणि. यम लब्ध्वा, ज्या लाभाला प्राप्त करून, मिळून, ततः त्याच्याहून, अपरम म्हणजे दुसऱ्या, लाभाला अधिकम न मन्यते, तो दुसऱ्या लाभाला अधिक मानत नाही, म्हणजे मोठा लाभ मानत नाही. कळलं का? ज्या लाभाला प्राप्त करून तो पुरुष त्याच्याहून दुसऱ्या लाभाला, अपरम लाभ म्हणजे दुसऱ्या लाभाला, अधिकम न मन्यते, अधिक मानत नाही. यस्मिन स्थितः, आणि ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित होऊन, गुरुणा अपि दुःखेन न विचारले ते, मोठ्या दुःखाने सुद्धा तो काय होत नाही, विचलित होत नाही. आलं? कळलं का? तम विद्या दुःख संयोग, वियोगम योग संज्ञितम, सनिश्चयेन योक्तव्यो, योगो निर्विण्ण चेतसा. तम विद्या दुःख संयोग, वियोगम योग संज्ञितम, सनिश्चय, हां म्हणा. सनिश्चयेन योक्तव्यो, योगो निर्विण्ण चेतसा. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम, सह निश्चयेन योक्तव्यः योगः अनिर्विण्ण चेतसा. बघा आता, तर दुःख संयोग वियोगम असं का, तम दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम विद्यात असा घ्यायचा अन्वय. इकडं बघा, तम म्हणजे इकडं बघा, त्याला स्थिती कशी प्राप्त झाली? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्थिर झाल्यानंतर, त्याची वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्याला आत्मानंद प्राप्त होतो. काय प्राप्त होतो? आत्मानंद प्राप्त होतो. आणि तो लाभ असा असतो त्या आनंदाचा की त्याच्यासारखा आनंद दुसऱ्या जगात कोणताच नाही. त्याच्यासारखा लाभ दुसरा तो जगात मानितही नाही. सांगितलं का नाही? मग असा लाभ प्राप्त झाला, सुख प्राप्त झालं, आणि त्या सुखात ते आत्मलाभ उपभोगत असताना, आत्मानंद उपभोगत असताना कसलीही दुःख येऊन आदळली तरी त्याला ती दुःख वाटतच नाहीत. ती काय वाटत नाहीत? त्या दुःखाने तो विचलित होतच नाही. म्हणजे दुःखाचे प्रसंग जरी आले तरी ते त्याला दुःख देऊ शकत नाहीत. दुःखाचा स्पर्श त्याच्या वृत्तीला होतच नाही. शरीरावरून येऊन आदळतात दुःख, पण वृत्ती त्या दुःखाला जाणत नाही. म्हणजे दुःख येऊनसुद्धा, दुःखाचे प्रसंग येऊनसुद्धा तो त्या दुःखाला जाणत नाही. म्हणजे त्याची दुःखरहित स्थिती असते. त्याची कशी असते? दुःखरहित स्थिती असते. म्हणजे दुःखाचा प्रसंग येऊनसुद्धा त्याला दुःख होत नाही. म्हणजे दुःखाचा वियोग झाला का नाही? दुःखाचा काय झाला? दुःखाचा संयोग होऊन सुद्धा त्याचा दुःखाचा वियोगच आहे. समजलं का? कारण दुःखाला जाणतच नाही. तो दुःखाचा प्रसंग तर आला, पण दुःखाला तो जाणतच नाही. त्याच्यामुळे दुःखाचा वियोग, दुःख संयोगाचा वियोग
होऊन जातो त्याचा, होऊन जातो का नाही, वियोग होऊन जातो, त्यालाच योग असं जाणावं. त्यालाच काय समजायचं, योग असं जाणावं असं भगवान सांगतात बघा. तम दुःख संयोग वियोग, त्या दुःख संयोगाच्या वियोगाला योग संज्ञितम विद्यात, त्याला योग संज्ञा आहे असं जाणावं. विद्यात म्हणजे जाणावं, कळलं का, त्यालाच योग संज्ञा आहे असं जाणावं. म्हणून तो योग आपण काय केला पाहिजे, प्राप्त केला पाहिजे, तो योग केला पाहिजे. मग तो योग कसा करायचा, तर ते सांगतात सह योग. दिसलं का, योग हा शब्द कुठे आहे, तो योग निश्चयानं करायचा असतो, निश्चय करून, निश्चयानं आणि अनिर्विण्ण चेतसा योक्तव्य. अनिर्विण्ण चित्तानं, निर्विण्ण चित्त म्हणजे खेदयुक्त चित्त, आणि अनिर्विण्ण चित्त खेद ज्या चित्तात नाही, जे मन खिन्न नाही, अशा चित्तानं प्रसन्न मनानं तो योग करावा. खिन्न चित्तानं नाही, अखिन्न चित्तानं, म्हणजेच कसं, प्रसन्न चित्तानं तो योग करावा, निश्चयानं आणि प्रसन्न चित्तानं तो योग करावा. कळलं का, हां? अजून एकदा सांगायचं का, बघा. तम दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम विद्यात, त्या दुःख संयोगाच्या वियोगाला योग अशा प्रकारचं जाणावं, योग संज्ञा आहे असं जाणावं. अजून सहयोग, आणि तो योग हा निश्चयनं अनिर्विण्ण चेतसा योक्तव्य, निश्चयानं आणि अखिन्न चित्तानं म्हणजेच प्रसन्न चित्तानं योक्तव्य म्हणजे करावा. आलं. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. बघा आता, संकल्प प्रभवान सर्वान कामान अशेषतः त्यक्त्वा असा घ्यायचा अन्वय. संकल्प प्रभवान म्हणजे संकल्पापासून निर्माण झालेल्या, काय, संकल्प प्रभवान संकल्पापासून निर्माण झालेल्या सर्वान कामान. दिसलं का, हां? सर्व कामांना, सर्व कामनांना, सर्व इच्छांना, काम शब्दाचा अर्थ इच्छा, कामना, त्या सगळ्या कामांना म्हणजेच कामनांना म्हणजेच इच्छांना काय करावं, त्यक्त्वा, अशेषतः त्यक्त्वा, काहीही शिल्लक न ठेवता त्यागाव्या. आणि त्यांचा त्याग करून, त्यक्त्वा म्हणजे त्यागून, कशा त्यागून, अशेषतः, शेष न ठेवता, शेषतः शेष ठेवून, काही शिल्लक ठेवून, आणि अशेषतः काही शिल्लक न ठेवता, शिल्लक न ठेवता त्यक्त्वा त्यागून. मनसा एव मनानेच इंद्रियग्रामं समन्ततः विनियम्य, इंद्रियांच्या समुदायाला समन्ततः सर्व बाजूनी विनियम्य नियमन करून काय करायचं पुढं ते अजून सांगणार आहेत, पण एवढं घ्या इथपर्यंत. हां, बघा अजून एकदा सांगतो श्लोक. संकल्प प्रभवान सर्वान कामान अशेषतः त्यक्त्वा, संकल्पापासून निर्माण झालेल्या सर्व कामांना पूर्णपणे त्यागून, अशेषतः त्यक्त्वा म्हणजे काय, पूर्णपणे त्यागून, मनसा एव मनानेच इंद्रियग्रामं समन्ततः विनियम्य, इंद्रियाच्या समुदायाला
समंततः सर्व बाजूनी विनियम्य म्हणजे नियमित करून त्या समुदायाचं इंद्रियाच्या समुदायाचं नियमन करून काय करायचं नियमन करून पुढच्या श्लोकात सांगतात आता शनै शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् शनै शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् शनैः शनैः उपरमेत् तचा द झाला आहे बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. बघा तर वरच्या श्लोकात सांगितलं की सगळ्या संकल्पापासून निर्माण झालेल्या कामना त्यागायच्या आणि आपल्याच मनाने आपल्या इंद्रिय समुदायाचं काय करायचं नियमन करायचं. आपली इंद्रिय आवरायची, इंद्रियांचं नियमन करायचं आणि इंद्रियाचं नियमन करून धैर्य धारण करून धैर्ययुक्त बुद्धीनं उपरतीला प्राप्त व्हायचं. हळूहळू कशाला प्राप्त व्हायचं? उपरतीला प्राप्त व्हायचं. म्हणजे आपलं मनसुद्धा विषयापासून निवृत्त करायचं, शांत करायचं. कळलं का? त्याला उपरती म्हणतात. त्याला काय म्हणतात? उपरती म्हणतात त्याला. बघा धृती गृहीतया बुद्ध्या. धृती म्हणजे धैर्य. धैर्य धारण केलेल्या बुद्धीनं. धृतिगृहीतया बुद्ध्या म्हणजे काय? हे बुद्धीचं विशेषण आहे. धृतिगृहीतया कशी बुद्धी? धैर्य धारण केलेली बुद्धी, धृतीनं युक्त असलेली बुद्धी. अशा धृतीनं युक्त असलेल्या बुद्धीनं शनैही शनैही उपरमेत, हळूहळू उपरतीला प्राप्त व्हावं. म्हणजे काय? हळूहळू उपरतीला प्राप्त व्हावं म्हणजे हळूहळू त्यांनी विषयापासून आपली बुद्धी काय करावी? त्यांनी म्हणजे विषयातून काढून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा त्यांना प्रयत्न करावा. कळलं? उपरतीला प्राप्त व्हावं म्हणजे शांत व्हावं. कळलं? अशा बुद्धीनं हळूहळू शनै शनैही उपरमेत, हळूहळू त्यानं विषयापासून आपलं मन उपरतीला प्राप्त करावं. बरं. आणि मनः आत्मसंस्थम कृत्वा, आणि मन हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करून किंचित अपि न चिंतयेत, विषयाचं थोडंसुद्धा काय करू नये, त्यानं चिंतन करू नये. आत्मस्वरूपाला सोडून दुसरं कोणत्याच विषयाचं त्याने काय करू नये? चिंतन करू नये. बघा अजून एकदा सांगतो. धृतिगृहीतया बुद्ध्या, धैर्ययुक्त बुद्धीनं शनै शनैही उपरमेत, हळूहळू त्यानं उपरतीला प्राप्त व्हावं म्हणजे विषयापासून त्यानं निवृत्त व्हावं. उपरतीला प्राप्त व्हावं म्हणजे काय व्हावं? त्यानं विषयापासून त्यानं निवृत्त व्हावं. मनः आत्मसंस्थम कृत्वा, मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करून किंचित अपि न चिंतयेत, त्यांनी थोडंसुद्धा कशाचं चिंतन करू नये. आलं? कोणत्याच विषयाचं चिंतन करू नये. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की